पण लौकिक जीवन म्हणजे पदार्थ स्तरावरती जे जीवन आहे, भौतिक जीवन जे आहे ते संसारिक जीवन शरीर आणि मनाच्या स्तरावर. आणि अलौकिक जीवन म्हणजे काय, जे तुमच्या चेतनेच्या स्तरावर. संसारिक जीवनामध्ये सुख मिळतं, आनंद नाही मिळत. आणि पारमार्थिक जीवनामध्ये आनंद मिळतो. मग सुखाने जर तुमचं मन जर उबगलं असेल तर मग तुम्ही परमार्थामध्ये गेलं. जेव्हा गरीब असतो तेव्हा काय खायला मिळेल की नाही हा प्रश्न असतो. आणि जेव्हा ते मिळायला लागतं मग काय खाऊ असा प्रश्न असतो. आरोग्याबद्दल गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठलाही व्यवसाय करणारा असो, लहान असो, थोर असो, कोणी असो, त्यांना आरोग्याचं महत्व तेवढंच आहे. म्हणजे चांगल्या जीवनाची पहिली व्याख्या काय, निरोगीची. माणसाच्या जीवनामध्ये आपण जे शरीराला जपतो ते शरीर किती निर्दयीपणे जाळलं जातं की तुम्ही पाहिलं पाहिजे का त्या शरीराला तुम्ही किती जपता. तुम्ही जपायला काय पाहिजे, त्याच्या आत्म्याचे जे प्राण आहे त्याला जपायला पाहिजे, त्याची शुद्धता, त्याचं पावित्र्य जपायला पाहिजे. तुम्ही काय जपता, संध्याकाळी समाधानाने झोप येते जर तुम्ही तृप्त असाल तरच. आणि सकाळी अलार्म न लावता जा. आम्ही झोपतो पण झोप होत नाही. डॉक्टर असं म्हणतात की कमीत कमी 8 तास झोपलं पाहिजे. डॉक्टर बरंच काही सांगतात, तुम्ही त्याचं काय काय ऐकता. माणसाने ऐकलं तर पूर्ण ऐकावं तर काहीच ऐकू. याचं थोडं त्याचं थोडं खिचडी भात थोडी आहे. तुम्ही आज सकाळी उठलात आणि तुमच्या मदतीने काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आला, अनेक लोकांच्या समस्या सुटल्या, आणि त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कसं वाटतं. आणि ज्या दिवशी तुम्ही फक्त खाली पिले, झुटले, मोबाईल पाहिला, मनोरंजन केलं, तर तुम्हाला कोणता दिवस चांगला वाटतो. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला काहीतरी मदत केली, त्या चेहऱ्यावर आनंद आला, त्याची समस्या सुटली, त्यावेळेस तुम्हाला जगल्यासारखं वाटतं. खाऊन पिऊन झोपल्यावरती तुम्हाला आणखी आळस येते, आळसल्यासारखं. काय दिवस आहे आजचं, बोरिंग दिवस. तुम्ही स्वतःसाठी शॉपिंग करता आणि तुमच्या पैशाने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी शॉपिंग करता, तेव्हा आनंद केव्हा होतो. जर हे शरीर जर परमेश्वराच्या सत्तेने चालतंय तर ते परमेश्वरासाठी जर खर्ची पडलं तर त्याची सार्थक. आपण आपल्या आई बापासाठी अगदी काही जरी केलं, किती कष्ट केले, आपली सर्वश्रेष्ठ गोष्ट जरी आई वडिलांना अर्पण केली तरी पण आपल्याला ती कमीच वाटतं. तुम्ही ज्यांनी शरीर दिलं त्यांच्याप्रती तुम्ही एवढे इमानदार आहे, एवढे संवेदनशील आहे. मग तो जो आहे ज्यांनी आपल्याला प्राण दिले त्याची विषयी तुम्हाला कल्पना पण नाही, त्याच्याविषयी तुम्हाला जाण पण नाही. आपण म्हणतो परमेश्वराने मला काय दिलं, माझं जीवन इतरांपेक्षा फार तुच्छ आहे. मग तुला काय हवं याची क्लॅरिटी तुला आहे का. तुला काय हवं याची क्लॅरिटी तर तुलाच नाही, ते परमेश्वर कुठून देईल. तुला सगळं येऊन बसलाय. चेहऱ्याची सुंदरता आनंदावरून ठरवली. या माणसाला आनंद, आनंदी चेहरा, सुंदर चेहरा. सुंदर चेहरा जर आनंदी असेल तो किती सुंदर होईल. दुसऱ्याला दाखवण्यासाठी वेगळा चेहरा म्हणजे जगण्यासाठी वेगळा चेहरा, हे थोडं अति नाही आहे का. म्हणजे खूपच अति आहे, एक नाही खूप. आणि म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जे आहे ना ते प्रामाणिक असतं. तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी दिली आणि तुम्ही गेअर सापडता, ही समस्या. गाडी तुम्हाला ऑटोमॅटिक दिली पण तुम्हाला लागली सवय गेअरची, तुम्ही गेअर बदलण्यासाठी गेअरला हात करता, ती गाडी आपोआप गेअर बदलणार आहे. तू स्वतःला सांभाळ. बघा, जन्माला आल्यानंतर आई आहे शिकवायला, नंतर थोडा मोठा झाला का बहीण आहे शिकवायला, लग्न झालं की मग तर आयुष्यभराची सोय. तुम्हाला काही कळतच नाही. अशी कोणती स्त्री आहे तिने आपल्या नवऱ्याला हा डायलॉग मारलाय, तुम्हाला काही कळतच. अरे कळत नाही, ते कशाला केलं ना त्याच्यावर. नाही तेव्हा कळत होतं, तेव्हा वाटलं हो, ते चेहऱ्यावरून पाहिलं फार समजदार वाटतो, फार उजाळ वाटतो. हो बरोबर आहे, लग्नावर तो समजदारच होता. लग्न अगोदर तो समजदारच होता, लग्न झाल्यावर तो असा झाला. मी व्हावं लागतं. या जगामध्ये शहाणा नवरा नसतोच, मूर्खच असतो. कारण तो जर मूर्ख नाही झाला तर शहाणे बरोबर कसं व्हायचं. माणसाचा स्वभाव असा आहे, जे नाही आहे ना तिकडे फोकस कर. मन जे आहे त्याचा वापर करण्याबद्दल कधीच विचार नाही कर. जे आपल्याकडे आहे त्याचा किती चांगला वापर करू शकतो, किती चांगल्या क्षमतेने वापर करू शकतो ह्याच्याबद्दल विचार करण्याच्या जे नाहीये त्याच्यावर सारखं फोकस करतो. माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे हे नाही. या शरीराला सगळं माहिती, कुठला आजार कसा बरा करायचा, कुठली समस्या कशी सॉल्व्ह करायची, सर्व माहिती. तुम्हाला काय डॉक्टर लोक तुमच्या जखमा बरा करतात का, नाही, तुमचं शरीर बरं करतात. डॉक्टर लोक फक्त इन्फेक्शन होऊ देत नाही. आपलं जे जीवन आहे ते खरं तर आपल्या आत आहे. ते ना डॉक्टरांच्या हातामध्ये, ना ते तुमच्या मानसोपचार तज्ञाच्या हातामध्ये, ना ते साधू संतांच्या हातामध्ये, कोणाच्याच हातात नाहीये. ते देवाच्या पण हातात नाहीये. ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या जीवनाबद्दल काय करा. जो पूर्णपणे सावध आणि जागृत राहून जेवण करतो, थोडं खाऊन सुद्धा तृप्त, थोडंसं खाल्लं तरी तृप्त होऊन. आणि त्याचं खाण्यावर लक्षच नाही, ते किती पण खाऊ दे गाला गाला सगळं जेवण राहून नाही, ते पोटच नाही बघ. पण ढेर पुढं आली 60 वेळा जागा त्याच्या का पाहिलं असं पोटतच नाही का वेणी खाल्लं दिवस. ते 8 दिवस नाही खाल्लं तरी असं वाटतं वेणी कितीतरी खाल्लं असं. माणूस म्हणून तुम्ही जे काही करता, कधी श्वास घेता, जेवण करता, प्रेम करता एकमेकावरती, एखाद्याचं दर्शन घेता, एखाद्याला शब्द देता, त्याचा शब्द पाळता, एखादं कर्म करता, एखाद्याला मदत करता, जे काही करता ते पूर्णपणे समर्पित होऊन जर केलं ना तुम्हाला अशी तृप्ती मिळेल. पण तृप्ती का मिळत नाही, कारण आपली चेतना दुसरीकडे असते, शरीर दुसरीकडे असतं आणि भावना बलतीकच पडलेली असतात. आणि म्हणून या तिघांना एकत्र करायचं. लक्ष्मीला जर हातात घ्यायचं असेल तर नारायणाला वश केलं, विष्णूला. तसं भावनेला जर वश करायचं असेल तर विचाराला पकड. विचार जर तुम्ही धरला, वेलनेस म्हणजे वेलनेस, तर वेलनेसच वापर. मी तर इलनेस तर आहेच, तिथे वाटच पाहते खूपच. हे कधी माझ्याकडे कधी येणार केली. संसार काय इलनेसच आहे. संसार प्रपंच काय, एवढे अर्धा तास सोडला का प्रपंचच. एवढ्या प्रपंच का काही स्वतःच नाही जमला, दुसऱ्यांचा उद्योग करायचा. दिवाळी कोण साजरी करतो, त्याची गरीब परिस्थिती आहे. जो श्रीमंत आहे तो कधी दिवाळी साजरी करतो का. त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे दुसऱ्यांची दिवाळी साजरी करणं. म्हणजे ऐश्वर जे आहे तो ईश्वराकडे आहे, तो ईश्वर तुमच्यामध्ये आहे. सगळ्यांना माहिती आहे आमच्यामध्ये परमात्म्याचा अंश, तो कोणत्या कोपऱ्यात हेच नाही माहिती.
आमच्या ईशान्य करतात ईशान्य. मला तुम्हाला काय सांगायचं, जीवनाचा दृष्टिकोन बदला. तुम्ही संसार करू नका, भोग घेऊ नका असा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही का असं समजता की परमार्थ करणे ना अध्यात्म करणे म्हणजे संसार सोडून देणे. मुळात सर्व साधू संतांनी संसार केला, तुमच्यापेक्षा खूप चांगला केला. संसार खूप आनंदाने करा ना. आणि ते जे प्रामाणिकपणातून जे निर्माण होतं ते चांगलंच होतं. म्हणजे दिखाव्यातून निर्माण होतं ते वांगलंच असतं, ते तुम्हाला उद्ध्वस्तच करणार. 10वी पर्यंत त्याचा अभ्यास नाही, 10वी पर्यंत त्यांनी अभ्यास केलेला नाही, त्याचा पाया भक्कम नाही, तो कधीच कलेक्टर होऊ शकतो. 10वी पर्यंतचा अभ्यास म्हणजे काय? संसार. 10वी नंतर PhDचा अभ्यास म्हणजे काय? मुक्ती आहे. जसे की आता आपल्यामध्ये जी क्षमता आहे आणि जी शक्ती आहे ती आपण आपली कशी शोधू शकतो. आणि आता सद्गुरू पण सांगताय की तुमच्या आतच ते उपाय आहेत, आपण ते कसं ओळखू शकतो. आणि चांगलं जीवन आणि मुक्ती यामध्ये नेमकं काय टाकाय? सद्गुरू सांगताय की जीवनात पलीकडची मुक्ती म्हणजे काय आणि ते जे उपाय आहे ते आपल्या हात आहे. ते मनुष्याला शोधण्यासाठी कठीण का दाखवू आणि ती कोणती उपाय? तर चांगलं जगणं याची डेफिनेशन काय आहे ते आज माझा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मानवाला कायम सवय असते की तो बाहेरच शोधतो, भौतिक जगामध्ये शोधतो, तो आतमध्ये कधीच शोधत नाही. मग आतमध्ये शोधण्यासाठी काय केलं पाहिजे, याचा उपाय काय, तो शोधला कसा पाहिजे? मित्र, आज सद्गुरू जीवनाच्या 2 टोकांचं वर्णन करतात. एक टोक म्हणजे संसार आणि दुसरं टोक म्हणजे परमेश्वर. एक टोक म्हणजे प्रकृती आणि दुसरं टोक म्हणजे परमात्मा. जे भौतिक जीवन आणि अभौतिक जीवन, लौकिक जीवन आणि अलौकिक जीवन. तुमच्याकडे गुळ आहे, ते पदार्थ आहे, आणि त्याच्यामध्ये असलेलं पोषण आणि तिची चव जी आहे ती किती काय? आत्मा आहे, त्याची ऊर्जा आहे. पण लौकिक जीवन म्हणजे पदार्थ स्तरावरती जे जीवन आहे, भौतिक जीवन जे आहे ते सांसारिक जीवन, शरीर आणि मनाच्या स्तरावर. आणि अलौकिक जीवन म्हणजे काय? जे तुमच्या चेतनेच्या स्तरावर. तुमचं यंत्र किती मोठे आहे हे फार महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये ऊर्जा किती शक्तिशाली आहे ते फार महत्त्वाचं. तुमचं डोकं किती मोठे आहे ह्याला फार महत्त्व नाही आहे, ते चालतं किती हे फार महत्त्वाचं. तुम्ही दिसायला किती सुंदर आहात ते थोड्या वेळासाठी सुरुवात करण्यासाठी ठीक आहे. अतिशय सुंदर अशा रूपवान अशा वेलसर मुलीशी कोण लग्न करेल? किंवा एखादा खूप श्रीमंत आहे पण तो वेलसर आहे, मग त्याच्याबरोबर लग्न कोण करेल? जे गरिबीमुळे काय आहे? लाचार, एक तडजोड असेल, ते नातं नसेल. तो एक व्यावहारिक निर्णय. मग जीवनामध्ये 2 जे बाजू आहे, 2 स्तरावर जे जीवन विभाग आहे आमचे, 2 स्तर म्हणजे एक भौतिक स्तर, एक अभौतिक स्तर. त्याच्याबद्दल सद्गुरू असं प्रत्येक गोष्ट म्हणजे जी संसारिक आहे ती पण आणि जी परमार्थिक आहे ती पण, या दोन्ही गोष्टींबद्दल सद्गुरू आम्हाला सांगितलं. मग तुमच्यापैकी ज्यांना संसारिक जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे, सुख मिळवायचं आहे, संसारिक जीवनामध्ये सुख मिळतं, आनंद नाही मिळत, आणि पारमार्थिक जीवनामध्ये आनंद मिळतो. मग सुखाने जर तुमचं मन जर उबगलं असेल तर मग तुम्ही परमार्थामध्ये गेलं. जेव्हा माणूस श्रीमंत होतो, त्याच्याकडं त्याच्या गरजा पूर्ण होऊन काहीतरी उरायला लागतं, मग त्याला प्रश्न पडतो काय? जेव्हा गरीब असतो तेव्हा काय खायला मिळेल की नाही हा प्रश्न असतो, आणि जेव्हा ते मिळायला लागतं मग काय खाऊ असा प्रश्न असतो. तुमच्याकडे फार कमी पैसे आहेत किंवा पैसेच नाही आहे तर तुम्ही साधा पाव वगैरे स्वस्त कुठे मिळेल ते बघाल आणि खाल. थोडे पैसे असतील तर तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जा, आणि खूप सारे पैसे असतील तर 5 स्टार हॉटेलमध्ये जा. आता खूप सारे पैसे 5 स्टार हॉटेलमध्ये पण खाऊन जाल, मग आता पुढे काय? म्हणजे भौतिक जीवनाच्या सुखाची एक मर्यादा, त्याच्यामध्ये संख्यात्मक बदल आहे, गुणात्मक बदल नाही आहे. म्हणजे भौतिक जीवनाच्या सुखाला एक मर्यादा आहे, त्याचं रूपांतर एका मर्यादेनंतर दुःखात होतच. म्हणजे जेव्हा तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करणार आहात तेव्हा तुम्हाला साध्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती किळस येणार आहे. तिथे स्वच्छता,
तिथे 4 वेळा वेटरला हात मारणे, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला त्रास होतो, कारण 5 स्टारची सवय. ज्याला सावलीची सवय झाली त्याला पुन्हा झळा सहन नाही. म्हणजे सुखाची जर तुम्ही क्षमता वाढवली, गुणात्मक क्षमता वाढवली, तर तुम्हाला तेच सुख नंतर दुःखामध्ये रूपांतरित, किंवा ते सुख जर पुन्हा पुन्हा मिळायला लागलं तर हे शरीर आणि मन त्याच्यापासून काय होतं, उबतं. तुमचं सारखं काय तेच. तुम्हाला रोज जर 5 स्टार हॉटेलमध्ये जर तुम्हाला जेवण करायला दिलं किंवा राहायला दिलं, तुम्हाला काही दिवसांनी कंटाळा येणार आहे, तुम्हाला घरची आठवण येणार, तुमच्या मित्रांची आठवण येणार आहे. शहरामध्ये जाऊन 5 स्टार जीवन जगणाऱ्या माणसांना गावाकडची आठवण येते, पुन्हा चुलीवरची भाकरी खावीशी वाटते, व पुन्हा चुलीसमोर 2 पाय करून असं शेकायची इच्छा होत. शरीराच्या स्तरावरचे जे जीवन आहे ते सुखापर्यंत थांबलेले आहे. त्याच्या पलीकडे पारमार्थिक जीवन आहे, हे आनंदामध्ये डुबाडले, ते डुबलेले आनंदामध्ये. तो सागर आहे आनंदाचा. मग आम्ही एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला आज प्रश्न काय पडतोय की चांगलं जीवन म्हणजे काय, त्याची काय व्याख्या, चांगल्या जीवनाची व्याख्या काय. तुमच्यामध्ये चांगलं जीवन म्हणजे काय. एखाद्या गरीब माणसाला विचारलं चांगलं जीवन काय रे बाबा, मी आज मला चांगलं काम भेटलं पाहिजे, भरपूर मजुरी भेटली पाहिजे, संध्याकाळी मी किराणा भरू शकलो पाहिजे, माझ्या घ्यायचं एखादं गोडधोड पदार्थ मी करून घालेल, माझी मुलगी आली आहे. म्हणजे तेच तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाला विचारलं बाबा चांगलं जीवन म्हणजे काय, तुम्ही आज मला मोठी डील मिळाली पाहिजे, माझ्या मुलाला कार गिफ्ट द्यायची, त्याला मी कबूल केलंय. म्हणजे प्रत्येकाची चांगल्या जीवनाची व्याख्या काय वेगळी आहे. परंतु सद्गुरू ज्या चांगल्या जीवनाबद्दल बोलताय ते वेगळं आहे. ते म्हणजे तुम्हाला सुख देणारं, शांत देणारं, समाधान देणारं. मग तुमचं सांसारिक जीवन असू नाही तर पारमार्थिक असो, चांगल्या जीवनाची व्याख्या फारशी बदलत नाही. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आरोग्य देते आणि शांतता देते, आनंद देते, ज्या गोष्टीमुळे तुम्ही तुमचं देहवान विसरता, ती गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. मला सांगा, आरोग्याबद्दल कोणाचं दुमत आहे इथे? नाही, आरोग्य नाही मिळालं तरी चालेल सर, काही थोडाफार आजार चालू शकतो आम्हाला, असं कुणी आहे का? हां, 2-4 आजारांच्या गोळ्या चालू असतील तर माझं काही तक्रार नाही असं म्हणा होतं तुम्ही? नाही. म्हणजे आरोग्याबद्दल गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठलाही व्यवसाय करणारा असो, लहान असो, थोर असो, कोणी असो, त्यांना आरोग्याचं महत्त्व तेवढंच आहे. म्हणजे चांगल्या जीवनाची पहिली व्याख्या काय? निरोगी जीवन. आता निरोगी जीवनाचा अर्थ की आजारच न होणे असा आहे का? कालच आपण चर्चा केली की शरीराला वेदना तर होणारच आहे, त्याला तर दुःख होणारच आहे. म्हणजे आरोग्याची व्याख्या अशी आहे की तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या आरोग्याच्या समस्या आहे त्या तुमच्या जीवनाचं दिनक्रम थांबवत नाही आहे, म्हणजे तुम्ही निरोगी आहात. तुम्ही पूर्ण क्षमतेने जीवनाचा आनंद घेता. जसं उदाहरणार्थ प्रेमानंद महाराज, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहे, पण त्यांच्या पाहिल्यावर कोणीच म्हणू शकत नाही की हा माणूस आजारी आहे. या माणसाचं रोज डायलिसिस चालू आहे आणि हे 1-2 नाही तर 2 किंवा 3 दिवस किंवा महिने किंवा वर्ष नाही आहे, तर 20 वर्ष येतात. निरोगी माणसं 20 वर्ष जगत नाही. आणि ही व्यक्ती आज 20 वर्षापासून रोज डायलिसिसवर आहे. कदाचित ज्यांना त्याचा अनुभव नाही आहे त्यामुळे त्यांचं गांभीर्य आपल्याला नाही आहे. डायलिसिसच्या प्रोसेसमधून जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधीतरी भेटा आणि त्याची ती प्रक्रिया तुम्ही एकदा अनुभवाल, मग तुम्हाला कळेल की डायलिसिस ही किती वेदनादायी प्रक्रिया. तुमच्या शरीरातलं अख्खं सगळंचे सगळं रक्त तुमचं काय होणार आहे, फिल्टर केलं जाणार आहे बाहेरच्या एका यंत्राद्वारे. साधं आपल्याला गिळायला त्रास व्हायला लागला तर, आपल्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर आपल्या आत आपल्याला त्रास होतो. नळ भरले आपले कधी कधी पोटामध्ये तर प्रचंड वेदना होतात. कधी जर शौचालय वेळेवर नाही झाली तर आतल्या आत जर शरीर तुमचं गच्च झालं तर किती त्रास होतो. आणि ते पूर्ण शरीर तुमचं त्याच्या यंत्राबरोबर जोडलं जाणार आहे काही तासांचा. सुई क्षणभरासाठी आपल्या शरीरात प्रवेश करते पण किती वेदना देतो. मग मला सांगायचं काय यातून की भौतिक स्तरावरती
जरी बिघाड झाला तरी तुमचं आत्मिक जीवन त्या ठिकाणी विचलित होत नाही, म्हणजे तुम्ही निरोगी आहे. जेव्हा तुमचं जीवन डिस्टर्ब केलं जातं त्याला म्हणायचं रोग, मग तो शारीरिक असो नाही तर मानसिक असो. म्हणजे आरोग्य ही पहिली आपली काय आहे, त्याच्यामधली लक्षणं आहे त्याची की तुमचं जीवन चांगलं. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या झोप येत. तुम्ही फार निर्लज्ज आहात, बेजबाबदार आहात म्हणून पण येऊ शकतो. काही जर माणसं म्हणतील नाही असं मला दे का पडल्या पडल्या लगेच झोप, आणि सकाळी सकाळी दारावर 4 लोक उभे असतात मला उठवण्यासाठी. काल दिलेले शब्द पाळले नाही म्हणून कालची 4 जणच होते. म्हणजे लोकांच्या झोपावरून स्वतः मात्र बिंदास झोपणारा असा तो नाही. तो असा की तो भरपूर व्यापामध्ये आहे तरी पण सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हाताळून तो शांतपणे संध्याकाळी झोपू शकतो. सर्व ज्याप्रमाणे आपण एक कपडे बाजूला जाऊन ठेवू शकतो तसं तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा, तुमची संपत्ती अशी खुंटीवर टाकून तुम्ही जर झोपू शकला तर त्याला म्हणायचं शांत होतं. हे शरीर एवढं थकलं पाहिजे काम करू, बरोबर आहे. ताणतणावामुळे, तुमच्या कामामुळे, तुमच्या हातून घडणाऱ्या सर्व कार्यामुळे, तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे, आणि तुमची दिनचर्या व्यस्त कशामध्ये पाहिजे, कोणाच तरी कल्याण करण्यासाठी पाहिजे, कोणाच तरी जीवनामध्ये स्पर्श करण्यासाठी पाहिजे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामधून तुम्ही जर व्यापत असाल आणि तुम्ही जर संध्याकाळी तुमचं शरीर थकत असेल आणि ते झोपी जात असेल तर याच्यासारखं दुसरं सुख नाही. मग खाली बेड दगडाचा आहे, ती गादी आहे, याने काही फरक पडत. लोक विचारतात का हो तुम्हाला कशी काय झोप येते बायांनी, मला तर नाही येत भाऊ, जागा बदलली. थकत नाही तू, कामचोर आहेस, अंग राखून काम करतोस. तू मेल्यावर तुझं शरीर असं फुलांनी सजवणार आहे आणि शोकेसमध्ये ठेवणार आहे, बरोबर ना, बरोबर ना. मग काय काम, त्याला पण कधीच लावणार हा ना. निर्दयीपणे जर पेटले तर लोक रॉकेल टाकत होईल. हॅलो, त्यांच्याकडे पैसे ते तूप टाकतात, त्यांच्याकडे ते डाळा टाकतात, त्यांचं काहीच ते रॉकेल होतात, होतणारे होतात रॉकेल. हां, कारण पुरेसे लाकडे पण नसतात, ओलेच लाकडे भेटतात. माणसाच्या जीवनामध्ये आपण जे शरीराला जपतो ते शरीर किती निर्दयीपणे जाळलं जातं की तुम्ही पाहिलं पाहिजे का त्या शरीराला तुम्ही किती जपता. तुम्ही जपायला काय पाहिजे, त्याच्या आत्म्याचे जे प्राण आहे त्याला जपायला पाहिजे, त्याची शुद्धता, त्याचं पावित्र्य जपायला पाहिजे. तुम्ही काय जपता. एखाद्या व्यक्तीला लढाईमध्ये चिलखत द्यावं आणि तलवारीच्या वारांनी किंवा गोळ्यांच्या आघाताने त्याला खोचा पडू नये, त्याला स्क्रॅच जाऊ नये म्हणून ते आपण घरीच ठेवावं, असा प्रकार. चिलखत कुठे आहे म्हणे, नाही ते खराब होईल म्हणून घरी ठेवलं. असाच काहीचा प्रकार आहे शरीराला जपण्यासारखा. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की चांगलं जीवन याची व्याख्या अशी आहे का तुम्ही जीवनामध्ये पहिलं म्हणजे स्वस्थ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, दुसरं म्हणजे तृप्त असलं, तुमचं शरीर आणि मन तृप्त असलं ते जीवन चांगलं आहे. संध्याकाळी समाधानाने झोप येते जर तुम्ही तृप्त असाल तरच येते, बरोबर ना. आणि सकाळी अलार्म न लावता जागे आम्ही झोपतो पण झोप होत नाही. डॉक्टर असं म्हणतात की कमीत कमी 8 तास झोपलं पाहिजे. डॉक्टर बरंच काही सांगतात, तुम्ही त्याचं काय काय ऐकता. माणसाने ऐकलं तर पूर्ण ऐकावं तर काहीच ऐकू, याचं थोडं त्याचं थोडं, तो खिचडी भात थोडी आहे. जीवन म्हणजे खिचडी भात नाही आहे. मग 4 प्रकारच्या भाज्या एकत्र केल्या आणि केला भात, भात भातच असतो ना शक्य. त्याच्यामुळे जीवन हे भात नाही आहे. तुमचं जीवन एक सुंदर गोष्ट आहे, अतिशय सुंदर गोष्ट. आणि त्या सुंदर गोष्टीला तुम्ही असं जर हलक्यामध्ये घेणार असा तर तुमचे जीवन हे निकृष्ट दर्जाचं होणार. म्हणजे तुमचं आरोग्य खराब आहे आणि तुम्ही सुंदर मेकअप केलेली आहे, काय अर्थ आहे त्याला. तुमचं काय शरीर दाखवायला आहे पण ते थोड्याशा आघाताने लगेच उद्ध्वस्त होते, ते नवाडोल होते, तर तुमचं जीवन चांगलं नाही आहे. तुम्ही तक्रार करता. ज्या माणसाकडे तक्रार आहे त्याचं जीवन चांगलं असू शकतं का. ज्या माणसाच्या मनात भीती आहे त्याचं जीवन चांगलं असू शकतं का, नाही. म्हणजे निर्भय जीवन पाहिजे.
विना तक्रार जीवन पाहिजे. जी जबाबदारी अंगावर येईल ती जबाबदारी आनंदाने स्वीकारणारं जीवन पाहिजे. बरं आमचं तसं आहे का? नाही. आम्ही पहिला विचार करतो मला काय त्रास होतो आणि दुसरा विचार करतो मला काय फायदा. आम्ही फायद्याशिवाय श्वास सुद्धा घेत नाही. म्हणजे हे शरीर तहानतं म्हणून आम्ही पाणी पितो. दम लागतो म्हणून आम्ही श्वास घेतो. जर तुम्हाला जर दम नसता जरा तुम्ही श्वास पण नसता. तुम्हाला तहान लागली नसते तुम्ही पाणी सुद्धा पिले नसते. काय ते वैद्या डोक्याला पाटली घेऊन सांगा इडान पे आपण. 2 प्रचंड आळशी माणसं जांभळाच्या झाडाखाली बसतात. जांभळाच्या झाडावर प्रचंड जांभळं ते म्हणजे हे देवा वारा तर किती बरं होईल. आणि तेवढ्यात वारा तो शेजारच्याला म्हणला बाबा एक काम मी केलं दुसरं काम तू करा. तर म्हणे काय तेवढं जांभळ पडलंय खाली तेवढं उचलून तोंडात टाक. एवढा त्रास घेऊ नको मग खाली पड मग झोप खाली आ कर म्हणे. नाही तू माझं तोड आ करून दे. आळशी लोकांची कहाणी फार अवघड आहे. आपल्याला हसू येतं पण आपण ते आळशी आहोत. परमेश्वराने एवढी सुंदर संधी दिली आपल्याला. आपण त्या संधीसाठी किती देतो किती योगदान करतो मला सांगा. एवढं छान शरीर दिलं. प्रत्येकाला एक समस्या आहे की मला त्या अमक्या अमक्या हिरोसारखं नाक नाही दिलं. अमक्या हिरोईनसारखा चेहरा नाही दिला. एखादा तरुण असं म्हणेल की मला संभाजीराजांसारखं बलधर्म शरीर नाही दिलं. वामन केवढा होता. वामन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला तो वामन केवढा होता. मुंगी केवढी असते छोटीशी असते पण ती हत्तीला थैताना असायला लागते. या जगामध्ये सृष्टीमध्ये परमेश्वराने प्रत्येकाला शक्तिशाली बनवलेलं आहे पण त्याच्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करता आला. ती समजदारी पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून चांगल्या जीवनाची व्याख्या आहे की तुम्ही निरोगी असलं पाहिजे तुम्ही तृप्त असलं पाहिजे तुम्ही शांत असलं पाहिजे तुम्ही संवेदनशील असलं. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या जगण्याचा कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे. की तुम्ही आज सकाळी उठलात आणि तुमच्या मदतीने काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आला अनेक लोकांच्या समस्या सुटल्या आणि त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कसं वाटतं. आणि ज्या दिवशी तुम्ही फक्त खाली पिले झोपले मोबाईल पाहिला मनोरंजन केलं तर तुम्हाला कोणता दिवस चांगला वाटतो. तर विचार करा. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला काहीतरी मदत केली त्या चेहऱ्यावर आनंद आला त्याची समस्या सुटली त्यावेळेस तुम्हाला जगल्यासारखं वाटतं. खाऊन पिऊन झोपल्यावरती तुम्हाला आणखी आळस येतं. आळसल्यासारखं काय दिवस आहे आजचं गोईंग दिवस. तुम्ही स्वतःसाठी शॉपिंग करता आणि तुमच्या पैशाने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी शॉपिंग करता तेव्हा आनंद केव्हा होतो. स्वतःसाठी घेताना होतं. माझ्यासारख्या माणसाला स्वतःसाठी काहीच करायला आनंद होतो. फक्त खाण्यापिण्याचा आनंद होतो तेवढा बस. बाकी कशाचा आनंद नाही. दुसऱ्यासाठी काही पण करू द्या मग मात्र विचारूच ना. मग मात्र तहान मग विसरून जा. फक्त दुसऱ्याचं तळमळ काहीतरी व्यक्त करण्याची संधी मिळू. जर हे शरीर जर परमेश्वराच्या सत्तेने चालतंय तर ते परमेश्वरासाठी जर खर्ची पडलं तर त्याची सार्थक. ज्याच्या सत्तेने चालतं त्यासाठीच खर्ची पडलं पाहिजे. बरोबर आहे ना. आपण आपल्या आईबापासाठी अगदी काही जरी केलं किती कष्ट केले आपली सर्वश्रेष्ठ गोष्ट जरी आई वडिलांना अर्पण केली तरी पण आपल्याला ती कमीच वाटतं. तुम्ही ज्यांनी शरीर दिलं त्यांच्याप्रती तुम्ही एवढे इमानदार आहे एवढे संवेदनशील आहे. मग तो जो आहे ज्यांनी आपल्याला प्राण दिले त्याच्याविषयी तुम्हाला कल्पना पण नाही त्याच्यापाशी तुम्हाला जाण पण नाही. मग जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी काहीतरी करता त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो ना. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी काहीतरी करू शकलाच पाहिजे. किती मोठा आनंद आहे. लोक म्हणतात सर आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही. हो तुझ्याकडे वेळ आहे ना ती दे. माणसं स्वतःकडे आहे पण ते कळत नाही का. कारण तेवढी जागृती. तुम्ही किती श्रीमंत आहे तुम्ही तुमची श्रीमंती लोकांकडे आणि तुमच्या अकाउंटवर असलेल्या बँकेच्या बॅलन्सवर ठरवता. तुम्ही तुमची श्रीमंती दुसऱ्याची सुंदरता चेहऱ्यावरचा आणि तुमच्या चेहऱ्यावरचा रेखीवपणा आखीवपणा त्याच्यावर ठरवता. तुम्हाला हे माहिती पाहिजे का जो आनंदी व्यक्ती असतो त्याचा चेहरा सुंदरच दिसतो. बघा जो आतून आनंदी असतो तो चमकदार असतो.
ॲक्टिंग जर शिकायचं असेल, तुम्हाला अभिनय शिकायचा असेल, तर ते शिकवतात की पहिल्यांदा तुम्ही आरच्या समोर उभे राहा 15 मिनिट रोज. कशाला उभे राहा? बघा स्वतःला. कोणाला बघा? रोज मेकअपसाठी उभे राहतात तसं नाही, शांत उभे राहा. एक दुसरा माणूस म्हणून त्याच्याकडे बघा. तुमचं कॅरेक्टर काय आहे, फिजिकली तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहे, तुमचा स्वभाव काय आहे, तुमचं लुक कसा आहे, बघा एकदा. तुम्हाला जेव्हा एखाद्या पात्रामध्ये घुसायचं आहे, एखाद्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं आहे, एखाद्याचं चरित्र साकारायचं आहे, पहिले तुम्हाला तुमचं चरित्र माहिती पाहिजे. मग तुमच्या चरित्राला अनुकूल जर तुम्ही एखाद्या भूमिकेत घुसले तर ती भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही साकार करू शकता. म्हणून अभिनयामध्ये सुद्धा एखादं चरित्र साकार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वतःचं निरीक्षण करावं लागतं. आपण सगळ्या दुनियाला पण निरीक्षण करतो ना, स्वतःला किती पाहतो, किती पाहतो मी शरीरच नाही बरं. आम्ही स्वतःला किती ओळखतो, स्वतःचं मन आम्ही किती ओळखतो. पटापट जर प्रश्न विचारला, का हो तुमची फेवरेट डिश कोणती, हा 5 मिनिटून सॅपरेट. तुमचा आवडता रंग कोणता, पण आजपर्यंत विचारत नाही का. हे जे आमच्या पटकन आमची ज्या उपजत ज्या प्रतिक्रिया आहे त्या कशावरून आहे, कारण आम्ही जीवन एवढे उंथळ जगतो. आपण म्हणतो परमेश्वराने मला काय दिलं, माझं जीवन इतरांपेक्षा फार तुच्छ आहे. पण तुला काय हवं याची क्लॅरिटी तुला आहे का? आहे? तुला काय हवं याची क्लॅरिटी तर तुलाच नाही, ते परमेश्वर कुठून देईल? तुझं सगळं येऊन बसलं आहे. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही आणून ठरवलंच नाही कधी. तुम्हाला माहिती मिळणारच नाही कशा अभ्यास कर. म्हणजे हे सगळं ठरवणारं कोण आहे? आपण आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुमचं जीवन चांगलं नाही आहे याला कारणीभूत तुम्हीच आहे. तुम्हाला चांगलं जीवन नकोच आहे. सर कसं काय, आम्हाला चांगलं जीवन पाहिजे. मग चांगल्या जीवनासाठीची किंमत मोजायला पाहिजे, ती तुम्ही तयार आहे का? नाही आहे. मला सांगा, शेतामध्ये आपोआप गवत येतं की पीक येतं? गवत. डोक्यामध्ये आपोआप चांगले विचार येतात की वाईट येतात? आपोआप वाईटच येतात. चांगले विचार आपण घ्यावे लागतात, ऐकावे लागतात. इंटरनेटवर तुम्ही यूट्यूब जर चालू केलं तर नको असलेल्या बातम्या लगेच येतात. हव्या असलेल्या बातम्या आपल्याला शोधायला. कधी एवढंच नाही, खूप व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिली 1 नंबरची कमेंट्स वाचा, ती बकवासच असते. शून्य कमेंट्स वाचायचे तुम्हाला 3-4 नंबर खाली जावा. यूट्यूबमध्ये जास्त व्हायरल होणारा व्हिडिओ कोणता असतो? आता कालची जे घडलेली एका मुलाने एक हिंदी गीत गायलं, लहान मुलाने, आणि ते प्रचंड व्हायरल झालं. म्हणजे 5-25 कोटीमध्ये व्हायरल झालं. आणि त्याच आवाजामध्ये दुसऱ्या एका मुलीचा डब केलेला व्हिडिओ रील तयार झाला. तो 431 मिलियनवर गेला. जो ओरिजिनल होता तो 330 मिलियनवर थांबला. का? फक्त त्या मुलीने हातामध्ये पोपट घेतला होता आणि लिपिंग केलं होतं. आणि त्या मुलगा मात्र आपला साधा भोळा होता. आपला बसले बसले, आता गायन करणारा माणूस थोडंसं सूर वगैरे ताल लावतो म्हणल्यावर त्याचं फेसिंग एक्सप्रेशन एवढे काय सुंदर नसतं बाहेरला, बरोबर आहे ना. तर माणसं आज अशी झालेली आहे की त्यांना ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेट जास्त. की गंभीर गोष्ट आहे. ही जग कुठे चालली आहे? म्हणजे सांसारिक जीवन सुद्धा माणसं ओरिजिनल जगत नाही, त्याच्यामुळे सुद्धा भक्का आहे, दिखावा आहे. मग तुम्ही दिखाव्याच्या मागे जर पळाला तर तुमचा भ्रमनिरास हा होणारच आहे, ठरलेला आहे. तुम्ही चेहऱ्याची सुंदरता तर दिसण्यावरून ठरवत असाल. चेहऱ्याची सुंदरता आनंदावरून ठरवली. या माणसाला आनंद किती, आनंदी चेहरा, सुंदर चेहरा. सुंदर चेहरा जर आनंदी असेल तो किती सुंदर होईल. परंतु दुर्दैवी सुंदर चेहऱ्यावरती काय नाठे असतात, घमंड जास्त असतं. परवा त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेत असताना मंदिराच्या बाहेर वेटिंगमध्ये होतो.
तर माझा स्वभाव आहे, मी बघत असतो आजूबाजूला काय चाललंय. तिकडून एक फॅमिली आली मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर, आणि मग त्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. तर माझ्यासोबत माझे मित्र होते. मी त्यांच्याकडे पाहता पाहता फोटो काढत असताना अचानक हसलो. ते म्हणजे क्या हुआ. त्यांना म्हटलं माणसं किती बेगडी वागतात, म्हटलं किती डुप्लिकेट वागतात. म्हणजे कसं, म्हणजे जोपर्यंत तिकडनं दर्शन घेऊन येत होते चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव होते, उदास भाव. चला म्हटलं भोले बाबाला भेटून आलेली उदास झाली असते काय. अंगाला भस्म फासलेला बाबा आहे, बम बम भोले हरकत लिखित. आणि जेव्हा फोटो काढायला सुरुवात केली लगेच चेहऱ्यावर स्माईल. आणि तोच फोटो जेव्हा पाहायला गेले तर चेहरा एकदम गंभीर झाला. म्हटलं गुहिरा सुद्धा एवढ्या पटापट रंग बदलत, त्याला सुद्धा वेळ लागतो रंग बदलायला. तुम्ही पाहिलं कधी, त्याला थोडा वेळ लागतो रंग बदलायला. एवढी माणसं आजकाल काय बदलायला लागली, रंग बदलायला. दुसऱ्याला दाखवण्यासाठी वेगळा चेहरा, म्हणजे जगण्यासाठी वेगळा चेहरा, हे थोडं अति नाही आहे का. म्हणजे खूपच अति आहे, एक नाही खूप आहे. आणि म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जे आहे ना ते प्रामाणिक असतं, आनंदी असतं, समाधानी असतं. तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही जे लक्षण आहे, हे जे गुण आहे, त्याला तुम्ही तपासून पहा की माझं जीवन निरोगी आहे का. मी शरीराबद्दल नाही बोलत आहे, मी जीवनाबद्दल बोलतो. तुमचं जीवन निरोगी आहे का. तुमच्या शारीरिक वेदनांनी तुमच्या जीवनाला कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही, म्हणजे तुमचं जीवन निरोगी. तुमचं जीवन तृप्त आहे का. तुम्ही जे काही करता त्यातून तुम्हाला शांती मिळते. तुमचं जीवन शांत आहे, तृप्त आहे, समाधानी आहे, त्याच्यावर नेहमी आनंदाचे भाव आहे, चेतना जागृत आहे, तर तुमचं जीवन चांगलं आहे. बरोबर. मला सांगा याच्यापैकी किती गोष्टी आपल्या जीवनाला लागू होतात. एवढा अर्धा तास सोडला का आपण कशी वगैरे सुरू कळतं आपल्याला. ते कधी कधी तुम्ही पाहिलं असेल ना, ते किडे असतात, ते कीटकांचा असा एक ग्रुप असतो, चाचणं म्हणतात त्याला मराठीमध्ये. आणि ती चाचणं अशी डोक्यावर भनभन भनभन अशी गोल 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 असं मोठं खवा करतात आणि गोल गोल तुमच्या डोक्यावरती उडतात. तुम्ही पाहिले असेल ना कधी कधी, बरोबर आहे की नाही. ते आपल्या डोक्यात चाललेल्या विचारांचं प्रतीक आहे. एवढे विचार आपल्या डोक्यामध्ये गण असे बनबन 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 चालू असे चाल. कुठला विचार पुढे घुसलेला आहे काहीच कळत नाही, कुठल्या शेपूट पुढे आहे, कुठल्या शरीरात काही कळत. पण त्याची गंमत अशी आहे, तुम्ही त्याला हुसकण्याचा प्रयत्न करा, ते थोडा वेळ बाजूला परत येणार. उलट नाही ती शेजारच्याला बोलणार. विचारांच्या बरोबर असायचं आहे. तुम्ही त्यांना किती झटकायचा प्रयत्न करा, ते उलट आणखीन गोंधळ निर्माण करा. न दुःखत असेल डोकं दुखायला लावणार. विचारांना तुम्ही टाळू शकत नाही. खरं तर जसं श्वास महत्त्वाचा तसं विचार बी महत्त्वाचे आहे. परंतु समस्या ती नाही आहे की ती विचार आम्हाला त्रास देतात. समस्या ही आहे की आम्हाला त्यांच्यावर व्यवस्थित डील करतेच. तुम्हाला ॲटोमॅटिक गाडी दिली आणि तुम्ही गेअर सापडता, ही समस्या. गाडी तुम्हाला ॲटोमॅटिक दिली पण तुम्हाला लागली सवय गेअरची, तुम्ही गेअर बदलण्यासाठी गेअरला हात करता, ती गाडी आपोआप गेअर बदलणार आहे. तू स्वतःला सांभाळ ना. आलं. आणि म्हणून सद्गुरू हवा सांगताय, हे जे जीवन आहे हे स्वतःमध्ये तेवढं सुंदर आहे का तुझा अर्थ आहे, आपण अर्थला. लहानपणापासून आपल्याला सांगून ठेवले काय, घाबरायला शिकवलं आम्हाला, शंका घ्यायला शिकवला, फायदा तोटा शिकवला, तुलना शिकवली. नाहीतर आजूबाजूला आपल्याला बरं जन्माला आल्यानंतर आई आहे शिकवायला, नंतर थोडा मोठा झाला का बहीण आहे शिकवायला, लग्न झालं की मग तर आयुष्यभराची सोय आहे. तुम्हाला काही कळतच नाही. अशी कोणती स्त्री आहे तिने आपल्या नवऱ्याला हाडायला मारलं, तुम्हाला काही कळतच नाही. अरे कळत नाही ते कशाला केलं लग्न त्याच्यावर. नाही तेव्हा कळत हो, तेव्हा वाटलं हो, ते चेहऱ्यावरून पाहिलं फार समजदार वाटतो, फार हुशार वाटतो. हो बरोबर आहे, लग्नावर तो समजावाच होता.
लग्न अगोदर तो समजदारच होता, लग्न झाल्यावर तो असा झाला. नेहमी व्हावं लागतं. या जगामध्ये शहाणा नवरा नसतोच का, मूर्खच असतो. कारण तो जर मूर्ख नाही झाला तर शहाणे बरोबर कसं व्हायचं. त्याच्यामुळे भावना स्त्रीचा स्वभाव आहे, आणि तिची भावना ही आहे, तिच्यामध्ये लॉजिक नसतं. भावनेला लॉजिक असतं का? नाही. इमोशन्सला काही लॉजिक नसतं. आता आनंदी असेल थोड्या ते दुःखी पण होऊ शकतात. आम्ही अपेक्षांच्या याच्याखाली जीवन दाबून टाकतो, म्हणून आमचं जीवन आम्हीच विकृत केलं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की इथं जे चांगलं जीवन आहे, हे जीवन खूप चांगलं आहे, ते आम्ही बिघडवू. बरोबर आहे. आणि मग ते जर तुम्हाला जगायचं असेल छानपैकी, तर तुम्ही चेतनेच्या स्तरावर जगलं पाहिजे, शरीराच्या आणि मनाच्या नाही. त्याचा वापर केला गेला पाहिजे. बरोबर आहे. तुमची शरीराची क्षमता असेल, मनाची बुद्धीची क्षमता असेल, ती कशासाठी वापरा? कल्याणकारी जीवन निर्माण करण्यासाठी वापरा. तुमचं जीवन समृद्ध करा, शरीर आणि मन नाही. हां ठीक आहे, त्याला गरज आहे ना, तेवढं त्याला सक्षम बनवा, त्याचा वापर करा. माणसाचा स्वभाव असा आहे, जे नाही आहे ना तिकडं फोकस कर. मन जे आहे त्याचा वापर करण्याबद्दल कधीच विचार नाही करत. जे आपल्याकडे आहे त्याचा किती चांगला वापर करू शकतो, किती चांगल्या क्षमतेने वापर करू शकतो, ह्याच्याबद्दल विचार करण्याच्या जे नाही आहे त्याच्यावर सारखं फोकस करतो. माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे हे नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये किमान जीवनाच्या पलीकडे मुक्तीचा विषय हा नंतरचा भाग आहे. पहिलं जीवनच कळलं पाहिजे आम्हाला. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या हात ओळलं पाहिजे असं. कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे? हां, या शरीराला सगळं माहिती. कुठला आजार कसा बरा करायचा, कुठली समस्या कशी सॉल्व्ह करायची, सगळं माहिती. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर लोक तुमच्या जखमा बरा करतात त्या? नाही, तुमचं शरीर बरं करतात. डॉक्टर लोक फक्त इन्फेक्शन होऊ देत नाही. शरीराच्या डॉक्टरांकडे असलेली पॉवरफुल गोळी म्हणजे कोणती? सगळ्यांना माहिती. 72 आजारावर चालणारी म्हणजे पॅरासिटामॉल आणि पेन किलर ही डॉक्टरांच्या गोळ्या आहे. बस तेवढंच करतात. ते आजार दाबून टाकता, इन्फेक्शनपासून वाचवण्याचा प्रयत्न करता, बस. बाकी ते स्वतः त्यांच्या शरीरामध्ये काही करत नाही. ते दोन हाडं एकमेकांमध्ये शिवून देता, अक्षरशः बांधतात. तारी प्लेटने बांधला सपोर्ट देऊन. तुमची कातडी अक्षरशः टेलर तरी खूप छान शिलाई करतो. तुम्ही डॉक्टरांचे ऑपरेशन इंटरनेटवर जाऊन जर बघितले, ते ज्या पद्धतीने ते कातडं शिवतात, की मला याच्यापेक्षा तर आमची आई चांगली कोतडी शिवते. हो, मी जेव्हा ऑपरेशन्स पाहिले आणि ज्या पद्धतीने ते डॉक्टर लोकांनी शिवतात, अरे म्हटलं हे शिवायचं काम यांना नाही. आपलं जे जीवन आहे ते खरं तर आपल्या आत आहे. हे तर ना डॉक्टरांच्या हातामध्ये, ना ते मेडिक, ना तुमच्या मानसोपचार तज्ञाच्या हातामध्ये, ना ते साधू संतांच्या हातामध्ये, कोणाच्याच हातात नाही आहे. ते देवाच्या पण हातात नाही आहे. ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या जीवनाबद्दल काय करा. बरोबर आहे. तुम्ही जर उभे जर बसल्या ठरवलं ना की माझं शरीर असं पाहिजे, तर तसं होतं. त्याची प्रूफ आहे, त्याचे प्रयोग आहेत. असं अगदी जेंडर चेंज करू शकता एवढी ताकद या शरीरामध्ये स्वतःमध्येच आहे. एवढी ताकद आहे. जर तुमच्या रसायनांमध्ये ताकद ती असेल तर ऊर्जेमध्ये किती असेल? अमेरिकेमध्ये तणनाशकावरती प्रयोग केला, तर ज्या कंपनीने तणनाशक लॉन्च केलं होतं त्याच कंपनीच्या सायंटिस्टने हा शोध लावला की त्या तणनाशकाच्या पाण्यामध्ये काही बेडकांना ठेवलं तर ते बेडकं, त्यांचा लिंग बदल झाला, त्यांचे अंडकोश कमजोर झाले आणि तिथे अंडाशय जन्माला बेडकांमध्ये. म्हणजे नाराची काय झाली? धर मादी पण नाही, धर नर पण. ही विकृती निर्माण. आणि हे संशोधन दाबण्यासाठी त्याच कंपनीने त्या शास्त्रज्ञावर काय टाकला? दबाव. मित्रांनो, मला सांगायचं हे यातून तुम्हाला की या साध्या सुध्या रसायनामध्ये जर, या विकृत रसायनामध्ये जर एवढी ताकद असेल, तर त्या अमृतात किती ताकद असेल ज्याने हे जीवन निर्माण होतं. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला एवढंच सांगायचं तुम्हाला की आमचं हे जे जीवन आहे ना, हे जीवन एवढं सुंदर आहे. सांसारिक स्तरावरती आमचं जीवन एवढं सुंदर आहे. हे जीवन कधी संपेल
याची काही खात्री नाही आहे. ते संपण्यापूर्वी, हे शरीराचं आयुष्य संपण्यापूर्वी या जीवनाला जेवढं सुंदर बनवता येईल तेवढं आम्ही सुंदर बनवलं. तर ते आम्ही सुंदर बनवताना त्या जीवनाच्या ऐवजी आम्ही शरीराला जास्त महत्त्व देतो, मनाला जास्त महत्त्व देतो. बरोबर आहे ना? हो. तुमच्यामध्ये साक्षी भाव निर्माण होणं गरजेचं आहे. साक्षी भाव जर निर्माण झाला तर तुम्ही तुमच्या जीवनाचा खूप चांगला आनंद घ्या. इतर सांसारिक लोकांपेक्षा खूप चांगलं जीवन जगा तुम्ही. जो पूर्णपणे सावध आणि जागृत राहून जेवण करतो तो थोडं खाऊन सुद्धा तृप्त, थोडंसं खाल्लं तरी तृप्त होऊन, आणि त्याचं खाण्यावर लक्षच नाही, ते किती पण खाऊ दे गलार गला सगळं जेवण राहून नाही, ते पोटच नाही बघ. पण ढेर पुढं आली 60 वेळा जागा त्याच्या का पाहिलं असं पोटतच नाही का वेळी खाल्लं नाही बघ. ते 8 दिवस नाही खाल्लं तर असं वाटतं वेळी कितीतरी खाल्लं असं. मला सांगा, तुम्ही हा भोग असेल किंवा कुठला पण भोग असेल जीवनामध्ये, शारीरिक असेल मानसिक, कुठला पण भोग घ्या, त्या भोगात तुम्ही जर जागृत नसाल तर तुमच्यामध्ये जनावरांमध्ये काय माणूस म्हणून तुम्ही जे काही करता, कधी श्वास घेता, जेवण करता, प्रेम करता एकमेकावरती, एखाद्याचं दर्शन घेता, एखाद्याला शब्द देता, त्याचा शब्द पाळता, एखादं कर्म करता, एखाद्याला मदत करता, जे काही करता ते तुम्ही पूर्णपणे समर्पित होऊन जर केलं ना तुम्हाला अशी तृप्ती मिळेल. पण तृप्ती का मिळत नाही? कारण आपली चेतना दुसरीकडे असते, शरीर दुसरीकडे असतं आणि भावना भलतीकच पडलेली असतात. आणि म्हणून या तिघांना एकत्र करायचं. शरीर तर दिसतं आपलं, पण त्याच्याबरोबर विचारांना आकळायची, ती इथे त्याची मानगुट पकडायची मनाची, आणि त्या भावना ज्या त्या विचार जर पकडले तुम्ही तर भावनासुद्धा काय होते, पकडता होतं. तशी भावना हातामध्ये येत नाही. लक्ष्मीला जर हातात घ्यायचं असेल तर नारायणाला वश केला विष्णूला, तसं भावनेला जर वश करायचं असेल तर विचाराला पकड. विचार जर तुम्ही धरला, वेलनेस म्हणजे वेलनेस, तर वेलनेसच वापर. मी तर इलनेस तर आहेच, तिथे वाटच पाहते खूपचं, हे कधी माझ्याकडे कधी याला केली. संसार काय इलनेसच आहे. संसार प्रपंच काय, एवढे अर्धा तास सोडला का प्रपंचच. एवढ्या प्रपंच का काही स्वतःच नाही जमला दुसऱ्यांचा उद्योग करायचा, प्रपंचच. तर तो प्रपंच करताना परमार्थिक भावनेने करा. तुमच्या आहाराला ब्रह्म समजा, तुमचा श्वास आतमध्ये जातो त्याला प्रसाद समजा, तुमच्या पत्नीला साक्षात लक्ष्मी समजा, देवी, श्री देवीनी. कारण माझे मित्र मला सांगत होते, म्हणे साऊथमध्ये जेव्हा लग्न होतात तेव्हा माणसांचे लग्न लावले जात नाही, मुलांमुलीचे नवरा नवरीचे लग्न लावलं जात नाही. मग ते सासरा आणि सासू त्या सुनेची किंवा आपल्या जावयाची का पूजा करतात, पाद्यपूजा करतात, का हा विधी करतात? त्याचं कारण आहे ते त्या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाचा अवतार असतात आणि म्हणून त्यांना सजवलं जातं, त्यांना त्या रूपामध्ये बदललं, त्या रूपात त्यांची सेवकी. जर विधीमध्ये तुम्हाला ते रूप दिलेलं आहे, तुम्ही जीवनामध्ये ते साकारा ना जिवंतपणे. हॅलो, आपण नाही साकारू शकतो आणि म्हणून त्याचे सगळे फोटोवर शूटिंग काढून ठेवतो. आणि आपल्याला माहिती परत ह्या दिवस यांनी नाही येणारच नाही. दिवाळी कोण साजरी करतो? त्याची गरीब परिस्थिती आहे. जो श्रीमंत आहे तो कधी दिवाळी साजरी करतो का? त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे दुसऱ्यांची दिवाळी साजरी करणं. श्रीमंताची दिवाळी काय आहे? तो श्रीमंत आहे खऱ्या अर्थाने. मी श्रीमंत म्हणजे पैशावाल्यांबद्दल नाही बोलत आहे. श्रीमंत योगी आपण जेव्हा म्हणतो छत्रपतींना, किंवा ईश्वर म्हणतो, ज्याचं काय ऐश्वर आहे तो ईश्वर आहे. ईश्वर कधी दुबळा नसतो, लक्षात ठेवा. कधी असा भिकारी, दरिद्री, रोगट असा कधी ईश्वर पाहिला तर आम्ही कुठे आहे का? कुठे नाही. हा फकीर असते, संत फकीर असते, पण त्या फकिरीमध्ये पण त्यांचं एक रुबाब आहे, एक ऐश्वर आहे. हॅलो, बिन तेलाचं बिन अग्नीचं दिवे पेटवण्याची ताकद आहे त्याचं. हॅलो, म्हणजे ऐश्वर जे आहे तो ईश्वराकडे आहे, पण तो ईश्वर तुमच्यामध्ये आहे.
सगळ्यांना माहिती आहे आमच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. पण तो कोणत्या कोपऱ्यात आहे हेच नाही माहिती. हां आमच्या ईशान्य कोपऱ्यात ईशान्य. मला तुम्हाला काय सांगायचं, जीवनाचा दृष्टिकोन बदला. तुम्ही संसार करू नका, भोग घेऊ नका असा मुद्दा नाहीच आहे. तुम्ही का असं समजता की बुवा परमार्थ करणे ना अध्यात्म करणे म्हणजे संसार सोडून देणे. मुळात सर्व साधू संतांनी संसार केला, तुमच्यापेक्षा खूप चांगला केला. संसार खूप आनंदाने करा ना. सद्गुरू जग्गी वासुदेव त्यांच्या मुलीवर जेवढं प्रेम करता, उघडपणे जेवढं करता, तेवढं आजकालचे कोणते वडील आपल्या मुलीबरोबर करता एवढं प्रेम कोण करतो? त्यांच्यामध्ये जो संबंध आहे तो एवढा दृढ कोणाचा आहे? ऊर्जेच्या स्तरावर, आत्मेच्या स्तरावर जो संबंध असतो तसा एक मुलीचा, एक मुलाचा आणि एक आईचा असतो, तसा संबंध त्यांचा एवढा दृढ. स्त्री ही आईच असते, अनंत जन्माची आई असते, ती क्षणाची पत्नी असते. असं का म्हणतात? हे कळता कळता आम्हाला किती जन्म लागतील मला निमित्त. तुमचं नातं असं निर्माण करा, त्यातून काय निर्माण झालं पाहिजे? आपल्याकडे नात्यामध्ये ओझे तयार होतात. ओझं आपण एकमेकाच्या विषयी प्रचंड प्रामाणिक असलं आणि ते जे प्रामाणिकपणातून जे निर्माण होतं ते चांगलंच होतं. म्हणजे दिखाव्यातून निर्माण होतं ते वांगलंच असतं, ते तुम्हाला उद्ध्वस्तच करणार. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी नसलं तरी प्रामाणिकपणा असो. प्रामाणिकपणा नसतं जगणं जे आहे ते चांगलं जीवन असतं. एका वाक्यात जर तुम्ही मला विचारलं सर चांगलं जीवन म्हणजे काय, प्रामाणिकपणाचं जीवन म्हणजे चांगलं जीवन, संपला विषय. कळत काय विचारू नका आणि काही सांगू पण नका. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या सांसारिक जीवनामध्ये चांगलं जीवन जगाल तेव्हाच तुम्हाला पारमार्थिक जीवनाची, अलौकिक जीवनाची, मुक्तीच्या जीवनाची काहीतरी झलक बघा. जर साखरच गोडीच माहिती नाही, साखर काय असते हेच माहिती नाही, तर साखरेपासून बनवलेल्या पदार्थांबद्दल तुमच्याबद्दल बोलून काय उपयोग आहे का? आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की मुक्ती जी आहे, मुक्ती कधी होते सर? पिकल्यावर. तुम्ही संसारामध्ये पिकले पाहिजे. पिकले पाहिजे म्हणजे उबले पाहिजे असं नाही, पिकले पाहिजे. उबले म्हणजे तुम्ही हिरवेच पिवळे जाते, वैतरले तुम्ही, वैतरलेलं नको. वैतरलेला माल परत रिसायकल मिलमी जातो, विकृत माल परत जातो पटला. परिपूर्णपणे जो परिपक्व झाला, जो पिकला, ज्याच्यामध्ये रस निर्माण झाला, गोडी निर्माण झाली, तुमच्या जीवनामध्ये संसार पूर्ण होऊन गोडी निर्माण आहे. आत्ता पण तुम्ही जे जीवन जगले त्याच्यामुळे तुमच्याकडे तृप्ती आहे, तर तुम्हाला आध्यात्मिक मार्गाचे काहीतरी तुम्हाला महत्त्व आहे, नाही तर काहीच महत्त्व नाही. म्हणून आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, सांसारिक जीवनामधून पारमार्थिक जीवनात जाण्यासाठी पहिलं सांसारिक जीवन काय पाहिजे? तरी 10वीपर्यंत त्याचा अभ्यास नाही, 10वीपर्यंतचा ज्याने अभ्यास केलेला नाही, त्याचा पाया भक्कम नाही, तो कधीच कलेक्टर होऊ शकतो. 10वीपर्यंतचा अभ्यास म्हणजे काय? संसार. 10वी नंतर PhDचा अभ्यास म्हणजे काय? मुक्ती आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्या या सगळ्याचा जो उपाययोजना आहे तो कुठे आहे? हातमध्ये. आपण तो करू शकतोय दुसऱ्याला. बरोबर आहे. म्हणून तुम्ही प्रामाणिक व्हा आणि रोजचा हिशोब रोज मिटून टाका. संध्याकाळी झोपताना हिशोब तुमचा मिटलेला पाहिजे. आणि असं करून तुम्ही जर जीवन जगला, कोणाचं कर्ज ठेवू नका. आणि जर असेल तर त्याचे ते इमानदारीने फेडा. मग ते शब्दाचं असेल, मेहनतीचं असेल, तुमच्यावर केलं उपकाराचं असेल, आर्थिक काही पण असेल, ते कोणाचंच आपल्यावर ठेवू नका. आणि ते उतराई होत राहा. उतराई होण्याची भावना ठेवा. तुमचं जीवन रोज चांगलं असेल. हेच तुला आम्ही आज सांगताय. आणि मुक्त तोच माणूस राहू शकतो जो माणूस कोणाचंही देणं घेणं ठेवत, जो ज्या माणसाने देणं घेणं ठेवलेलं आहे तो कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्याला पोलीस शोधून काढतील ना, धावून. खाली धर्तीवर राहिला तर पोलीस शोधून काढतील, वर गेला तर यम शोधून काढतील. आणि म्हणून आपल्या सर्वांना जीवनामध्ये ना जिवंतपणी सुटका आहे ना मेल्यावर सुटका असतो. आहे की नाही? कधी काही आई व्हायचं आपल्याला म्हणते हे मेल्या का? मेल्यावर याचं भलं व्हावं म्हणून ते जिवंतपणे त्याला म्हणते हे मेल्या. कळलं का? आणि म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं की जीवनाची जी व्याख्या आहे ती संसारात राहा किंवा परमार्थमध्ये राहा. तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला स्वतःला आतून बघावं. बाहेरच्या जगातून तुमचं कल्याण कधीच होणार नाही.